नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। संजीतपूर या ठिकाणी 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस आली। कुठेही वसुली करू देणार नाही, तसंच बँकांना निर्देश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर नोटीस दिल्यास बँकांना देखील ठोकून काढा असा आक्रमक पवित्रा विजय वडेट्टीवार यांनी घेतलाय। राज्यात मराठवाडा, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती आहे। अशात कुठल्याही बँकेला वसुली करू दिली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि काही नोटीसेस जुन्या आहेत, त्या नोटीसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही। धाराशिवच्या कळंबमधील संजीतपुरामधील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस आली। नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस आली। ज्या शेतकऱ्याच्या नदीच्या काठाच्या, तेरणा नदीच्या काठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्याचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत। आश्वासन मिळणं अजून बाकी आहे, गरजेचं आहे। आणि ते बाकी असताना जर आम्हाला शेतकऱ्यांना कर्ज भरा म्हणून नोटीस येत असतील तर सर्व शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत, संकटात आहेत। कर्ज भरता येतच नाही, मग सध्या तर आत्महत्या करावी लागेल किंवा मग सरकारने आमच्या जमिनी घेऊन जाव्या। त्या जे सोयाबीन आहेत शेतात ते बँकेनं यावं, काढावं आणि घेऊन जावं। आमच्या समोर आता दुसरा काय पर्याय राहिलेला नाही। वसुलीची नोटीस आल्यानंतर धाराशिवमध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीबाबत नव्या नोटिसा न देण्याच्या बँकांना सूचना आहेत। जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटिशीनंतर वडेट्टीवार आक्रमक झाले। जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा। कायदा हातात घ्या। आता लाज वाटत नाही काय? आणि सरकार काय झोपलाय काय? यांना आता तिकडे लक्ष नाही काय? किमान तर बँकांना पत्र तरी काढा, आदेश काढा की कोणी सक्तीची कर्ज वसुली करू नका म्हणून। शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत आणि प्रामुख्याने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांना दिलेले आहेत। ज्या आपल्या कॅबिनेट मधल्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेले आहेत, कोणी 70,000 कोटी, कोणी 10,000 कोटी, कोणी 5,000 कोटी, आणि हे तुमच्या कॅबिनेट मध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा। तुम्ही पत्राचाळीमध्ये जवळपास 2,500 कोटींचा घोटाळा केला असा तुमच्यावर आरोप आहे। त्यातले काही हजार कोटी रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या आणि मग बाकी बँक घोटाळा कोणी केला, अमुक कोणी